बेपत्ता गुन्ह्यातील व्यक्तीचा शोध घेत पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 4ने तांत्रिक तपासाच्या माध्यमातून खून उघडकीस आणला। खेड तालुक्यातील एकासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शानूर रफिक मोहम्मद शेख राहणार विलेपार्ले मुंबई असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। शरद गौतम घरत वयवर्ष 36 राहणार काळेवाडी असे अटक केलेल्याचे नाव आहे। त्याच्यासह गिरीधर वाल्मिक रेडे राहणार मोई तालुका खेड याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। शानू हे कामानिमित्त MIDC मधील एका कंपनीत एक दिवसापूर्वी आले होते, मात्र ते घरी न पोहोचल्याने आणि मोबाईल बंद आढळल्याने कंपनीतील व्यवस्थापकाने पोलिसांत बेपत्ता असल्याची नोंद केली। या प्रकरणात संशयास्पद बाबी आढळल्यानं गुन्हे शाखा युनिट 4ला तपासाची जबाबदारी दिली। युनिट 4चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या नेतृत्वाखाली तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास केला। दरम्यान पेरणेफाटा भीमा नदीपात्रात एक मृतदेह आढळून आला। नातेवाईकांनी मृत व्यक्तीची ओळख पटवली। शानू यांचा मृतदेह असल्याचे समोर आले। त्यानंतर लोणीकंद पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। हा गुन्हा पाकड पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला। तांत्रिक तपासावरून संशयित शरद घरत याला युनिट 4च्या पोलिसांनी ताब्यात घेतला। त्याने मयत शानू याला जेवणाच्या बहाण्याने काळेवाडी येथे बोलावून घेतले। नंतर दारूच्या नशेत किरकोळ वादातून दगडाने ठेचून त्याचा खून करून मृतदेह भीमा नदीमध्ये फेकल्याचे उघड झाले।